नमस्कार, मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवतोय छोले मसाला। अगदी रेस्टॉरंट स्टाईल, ढाबा स्टाईल छोले बनवणार आहोत आपण। तर व्हिडिओ संपूर्ण बघा, अगदी झटपट रेसिपी आहे। इथे मी छोले घेतलेले आहेत 1 कप भर, रात्रभर भिजून घेतलेले आहेत। काबुली चणे रात्रभर भिजून घेतलेले आहेत। चणे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत, तुम्ही कुकर मध्ये पण उकडून घेऊ शकता। तमालपत्र 1, इथे मी दालचिनी टाकलेली आहे 1 इंच। 1 ग्लास पाणी टाकायचं, 1 चम्मच मीठ टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं। चणे छान शिजवून घ्यायचे। तुम्ही जर कुकर मध्ये शिजवत असाल तर 5 शिट्ट्या काढायच्या। छान असे चणे शिजल्या जातात। बघू शकता किती छान असे चणे शिजलेले आहेत, एकदम सॉफ्ट झालेले आहेत। मसाला बनवूयात। इथे मी काही मसाले घेतलेले आहेत। 4 ते 5 लवंगा घेतलेल्या आहेत, 4 ते 5 मिरे घेतलेले आहेत, अर्धा चम्मच जिरं घेतलेलं, 1 तमालपत्र, 1 चम्मच धने घेतलेले, 1 चक्री फूल घेतलेलं, 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला, 5 ते 6 काजू घेतलेले, 1 चम्मच कस्तुरी मेथी घेतलेली। हे सगळं साहित्य आपल्याला भाजायचं आहे। आता काजू आणि कस्तुरी मेथी नंतर टाकणार आहोत आपण। मसाले टाकायचे तेलामध्ये, कांदा टाकायचा आणि छान एक कांदा सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे। छान असे भाजून घ्यायचे। कांदा छान असा सॉफ्ट झालेला आहे। टोमॅटो टाकायचा कट करून, 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या, 2 ते 3 मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा कट करून टाकायचा। काजू आणि कस्तुरी मेथी टाकायची। मसाला छान शिजवून घ्यायचा। टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा। टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहेत। मसाला काढून घ्यायचा एका प्लेटमध्ये, थंड होऊ द्यायचा। अशा पद्धतीने पेस्ट बनवून घ्यायची, एकदम बारीक वाटून घ्यायचा मिक्सरवर। गॅसवर असं भांडं ठेवायचं। भांड्यामध्ये 3 टेबलस्पून तेल टाकायचं, वाटलेला मसाला टाकायचा। मसाला आपल्याला खूप परतायचा नाही आहे तेलामध्ये, कारण की मसाला भाजून घेतलेला आहे आपण। थोडासा हिंग टाकायचा, अर्धा चम्मच हळद टाकायची, 1.5 चम्मच मिरची पावडर टाकायची, 1 चम्मच मसाला टाकायचा, अर्धा चम्मच काश्मीरी मिरची पावडर टाकायची। छान हे परतून घ्यायचं तेलामध्ये, छान मिक्स करून घ्यायचं। छान तेल सुटेपर्यंत अशा पद्धतीने परतून घ्यायचं। उकळलेले चणे टाकायचे, छान मिक्स करायचे मसाल्यामध्ये, छान एकजीव करून घ्यायचे। थोडासा कोथिंबीर टाकायचा, मिक्स करून घ्यायचा आणि झाकण ठेवायचं। 2 मिनिटं छान वाफेवर होऊ द्यायचे। तुम्हाला ज्या पद्धतीने बनवायची, घट्ट किंवा पातळ, त्यानुसार पाणी टाकायचं। मीठ कमी वाटत असेल तर मीठ टाकायचं। छान मिक्स करून घ्यायचं आणि 5 ते 6 मिनिटं छान शिजवून घ्यायचं। छान असे चणे शिजलेले आहेत, मस्त बघा। थोडासा कोथिंबीर टाकायचा आणि मस्त आपले छोले तयार आहेत। पुरी सोबत किंवा भटुऱ्या सोबत मस्त खायचे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल।